नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाची घोषणा सरकारने केली आहे, मात्र या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे। अनेक शेतकरी संघटना हा महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत। शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। 23 मार्च शहीद दिनी शेतकरी सामुदायिक फासावर लटकतील किंवा शेतात येणाऱ्या अधिकाऱ्यांना फासावर लटकवू असा इशारा दिलाय। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा येत्या 23 मार्च शहीद दिनी शेतकरी सामुदायिक फासावर लटकतील असा टोकाचा निर्णय महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी घेतलाय। शेतजमीन अधिग्रहणासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना फासावर लटकवू असा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिलाय। सांगलीमध्ये पार पडलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या महामार्ग लढा प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकार ब्रिटिशांप्रमाणे शेतकऱ्यांना वागणूक देत आहे। राजगुरू, सुखदेव आणि भगतसिंग यांना जसं फासावर लटकवलं तशीच अवस्था आज शेतकऱ्यांची करण्यात येते। त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द न केल्यास शेतकरी 23 मार्च शहीद दिनी शेतामध्ये सामुदायिक आत्महत्या करतील किंवा जमीन घेण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना फासावर लटकवतील असा इशारा देण्यात आलाय। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील लढ्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली। यावेळी शेतकऱ्यांनी हा निर्धार केल्याचे शेतकरी कामगार पक्षाच्या महामार्ग आघाडीचे राज्याध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी दिलाय। सांगलीतील धनंजय मधवाना यांनी अथक परिश्रमानंतर राईट टू प्रायव्हसी आणि व्होयोरिझम विषयावर लिहिलेले 160 कलमांचे विधेयक राज्यसभेमध्ये सर्वानुमते दाखल करून घेण्यात आले। सध्या ऑनलाईनच्या जमान्यात व्यक्तिगत सुरक्षा ही धोक्यात आली आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे संरक्षण व्हावे यासाठी हे विधेयक तयार केल्याची माहिती मधवाना यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी सरकारी वकील प्रमोद भोकरे आणि एनएसओटी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अमित सौदी उपस्थित होते। यावेळी बोलताना मधवाना म्हणाले, एनएसओटी लॉ महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असताना प्रायव्हसी या विषयावरील संशोधन प्रकल्प 2015 साली पूर्ण केला होता। त्यानंतर आपलं संशोधन कार्य निरंतर पुढे सुरू ठेवलं आणि व्यापक आणि परिपूर्ण संशोधनाअंती प्रायव्हसी या विषयावर पुस्तक लिहिले। या पुस्तकात प्रायव्हसी या विषयावर भारतासह जगभरातील देशांसाठी उपयुक्त ठरेल असा मॉडेल त्यांनी प्रस्तावित केलाय। काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगे यांच्यापर्यंत हे पुस्तक पोहोचल्यावर त्या पुस्तकातील कायद्याचा मसुदा लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात प्रायव्हेट मेंबर्स बिल स्वरूपात मांडण्यात यावा अशी सूचना श्री खरगे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्या होत्या। त्यानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी केंद्रीय मंत्री आणि लोकसभा खासदार श्री के.सी. वेणुगोपाल यांनी हे विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी संसद सचिवालयाकडे अर्ज केला होता। तर राज्यसभेसाठी कर्नाटकचे खासदार डॉक्टर सईद नसीर हुसेन यांनी संसद सचिवालयाकडे अर्ज दाखल केला होता। त्यानंतर या विधेयकाला अनेक चांदण्यांमधून पुढे जाऊन दोन्ही सभागृहाच्या कामकाजाच्या अजेंड्यावर स्थान मिळालं होतं। त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी राज्यसभेत आवाजी मतदानाने विधेयकाच्या सादरीकरणास एकमताने मंजुरी मिळाली आहे। लोकसभेत देखील अधिक कार्यवाही होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे। महापालिकेत प्रशासक राज हे लोकशाही नसून ब्रिटिश राज असल्यासारखं आहे। ब्रिटिशांनी लगान निश्चित करायचा आणि भारतीयांनी तो भरायचा। प्रसंगी छळ करून जबरदस्तीने कर वसूल केला जायचा। घरपट्टी नोटीसही मनमानी लगानच आहे। याला लगाम घालण्यासाठी सांगलीकरांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी करा। आता महापालिकेविरोधातील रस्त्यावरची लढाई करू असा इशारा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी आज दिलाय। ते म्हणाले, महापालिकेने एजन्सीच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणात मनमानी आणि असंख्य त्रुटी झालेल्या आहेत। घरपट्टी आकारणीची रक्कम पाहता महापालिका क्षेत्रातील 70% व्यवसाय व कुटुंब आर्थिक अरिष्टाने कोलमडून पडतील। सर्वेक्षणात नव्याने सुमारे 40,000 नवीन मालमत्ता सापडल्या आहेत। हे महापालिकेच्या उत्पन्नासाठी जमेची बाजू आहे, पण सरसकट एकसारखे नियम लावल्याने निम्म्याहून जास्त मालमत्तांची काही हजारात असणारी घरपट्टी लाखात गेली आहे। मुळात घरपट्टीचा मोठा निर्णय प्रशासक काळात घेणं योग्य नाही। लोकांनी निवडून दिलेल्या सभागृहामध्ये सर्वांच्या संमतीने हा निर्णय होणं अपेक्षित आहे। प्रशासनाने घरपट्टी वाढीसाठीचा अहवाल जरूर तयार करावा, पण तो निवडणुकीनंतर महासभेसमोर ठेवावा। नागरिकांचे उत्पन्न आणि सांगलीचं अर्थकारण, उद्योग व्यापार वाढीच्या दृष्टीने गेल्या 40 वर्षात कोणतीही योजना, मोठी रोजगार निर्मिती करणारे उद्योग इथे आणले गेले नाहीत। गेल्या 26 वर्षात शहरातील लोकांना स्वच्छ पाणी, चांगले रस्ते, ड्रेनेज, गटारी, उद्याने, भाजी मंडई अशा चांगल्या सुविधा दिल्या नाहीत। घरपट्टीच्या हरकतींवर सुनावणी घेणारे हे प्रशासन आणि त्यावर निर्णय देणारे घेणारे देखील प्रशासनच आहे। त्यामुळे ही सुनावणी बेकायदेशीर ठरवली गेली पाहिजे। जनतेने अधिकाधिक हरकती घ्याव्यात, पण प्रशासनाकडून मनमानी निर्णय केल्यास नागरिक सामूहिकरित्या स्वमालमत्तांना कुलपे लावून चाव्या प्रशासनाच्या ताब्यात देतील असा इशारा दिलाय।
देशात सध्या वन नेशन वन इलेक्शन बाबत चर्चा होते, मात्र महाराष्ट्राला कुस्तीची पंढरी समजली जाते. त्याच महाराष्ट्रात कुस्तीचा खेळ खंडोबा केला जातोय. 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहेत. महाराष्ट्र केसरी या पदाचा संघटनांनी खेळ लावलाय. महाराष्ट्र सरकारने 2 संघटनेत सुरू असणारा वाद तातडीने मिटवावा यांसह अन्य मागण्यांसाठी येत्या 4 दिवसात सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिलाय. सांगली ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना चंद्रहार पाटील म्हणाले, 2024चा महाराष्ट्र केसरी हा पृथ्वीराज मोहोळ आहे, हे सर्वांनी मान्य केले पाहिजे आणि येणारी 2025 महाराष्ट्र केसरीची तयारी केली पाहिजे. या स्पर्धांची चेष्टा संघटनांनी लावली आहे. राज्यात एक राज्य एक स्पर्धा हे अंमलात आणलं पाहिजे. सरकारने सध्या महाराष्ट्र केसरी नावाने सुरू असलेला खेळ तातडीने बंद करावा. येणाऱ्या 25 डिसेंबर रोजी कोणीही महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजन करेल त्याने 1 कोटी रुपये द्यावेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळलेले अनेक नामवंत मल्लांची सध्या अवस्था वाईट आहे. त्यांची उतारवयात अवस्था वाईट होते, त्यामुळे आयोजकांनी 1 कोटींचं बक्षीस दिलं पाहिजे, जेणेकरून त्याचं आयुष्य चांगले राहील. दोन्ही संघटनांनी खेळ थांबवावा. राज्य शासनाने दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. दरम्यान महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने कर्जत जामखेड येथे मार्च महिन्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्यात येते, त्याला आमचा विरोध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मिरजेतील राजपूत गार्डन मंगल कार्यालयाजवळ असणाऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाखाली गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. या तरुणांकडून पोलिसांनी 2 किलो 300 ग्राम वजनाचा आणि 58,000 रुपये किमतीचा गांजा जप्त केलाय. धनंजय भोसले असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. मिरजेत अंमली पदार्थांची होत असलेली तस्करी रोखण्यासाठी महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे एक पथक तैनात होतं. राजपूत गार्डन मंगल कार्यालयाजवळील कोल्हापूर ते पंढरपूर जाणाऱ्या नागपूर महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली एक इसम गांजा घेऊन थांबल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी छापा टाकून त्या इसमास ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता त्याने आपले धनंजय भोसले असं नाव असल्याचं सांगितलं. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून केसरी रंगाची कापडी पिशवी मिळाली. पिशवीमध्ये 57,510 रुपयांचा 2 किलो 300 ग्राम गांजा आढळून आला. या गांजाबाबत चौकशी केली असता त्यांनी सोलापूर येथील सूरज नागनाथ सरवदे यांच्याकडून किरकोळ विक्रीसाठी आणल्याचं कबूल केलं. पोलिसांनी गांजा जप्त करून भोसले याच्यावर गांधी चौकी पोलिसात गुन्हा दाखल केलाय. महाराष्ट्र कर्नाटक राज्यातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या सांगलीच्या जत तालुक्यातील बिळूरमध्ये ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे. 3 दिवस पार पडलेल्या यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक विधी पार पडलेत. यात्रेच्या निमित्ताने हरबंडी महोत्सव पूजेचा विधी देखील संपन्न झालाय. त्याचबरोबर श्री काळ भैरवाची पालखी मिरवणूक देखील काढण्यात आली. जबगोंडा आणि जखगोंडा हरबंडी देवाची मिरवणूक देखील या निमित्ताने निघाली आहे. यावेळी गुलालांची उधळण आणि चांगभल्याच्या गजरात गावातून काढलेल्या या मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभाग घेतलाय. जीबीएस लागण झालेल्या 2 रुग्णांचा मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झालाय. दोघे रुग्ण हे कर्नाटकातील हुक्केरी आणि सांगोला येथील आहेत. यामध्ये 14 वर्षाचा मुलगा आणि 60 वर्षाच्या महिलेचा समावेश आहे. मिरजमधील शासकीय रुग्णालयात गेल्या 15 दिवसात जिल्हा आणि जिल्हाबाहेरील 15 रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी 6 रुग्ण बरे झाले, त्यांना रुग्णालयातून घरी सोडले. सध्या 7 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 1 रुग्ण पुण्याला तर 1 कराडला उपचारासाठी गेलाय. 15 रुग्णांमध्ये सांगली शहरातील 3 रुग्णांचा समावेश आहे. शहरात चिंतामणीनगर, विश्रामबाग आणि संजयनगरमध्ये जीबीएसचे रुग्ण आढळले होते. कर्नाटकातील हुक्केरी येथील 14 वर्षाच्या तरुणाला जीबीएसची लागण झाली होती. त्याला 31 जानेवारी रोजी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. त्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झालाय. दुसरी रुग्ण महिला शासकीय रुग्णालयात गुरुवारी दुपारी दाखल झाली होती. ही महिला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रहिवासी होती. तिचा मध्यरात्री मृत्यू झालाय. नागरिकांनी घाबरू नये. उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे बरे होतात. लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार घ्यावेत असं आवाहन मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी केलंय. जत तालुक्यातील माडगाव येथे आज दुपारी 3च्या सुमारास अण्णाप्पा बोगार यांच्या स्टेशनरी दुकानाच्या गोडाऊनला अचानक आग लागली. यामध्ये स्टेशनरीच्या विविध प्रकारच्या वस्तू आगीत जळून खाक झाल्या. दुकान मालकाचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. जत तालुक्यातील माडगाव गावाजवळील वखार भाग परिसरात असलेल्या स्टेशनरी दुकानाच्या गोडाऊनला अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली. सुदैवाने या आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र दुकानदाराचे यात मोठं नुकसान झाले. अण्णाप्पा बोगार यांचा या दुकानावर संसार गाडा चालत होता आणि तेच आता उद्ध्वस्त झाल्यामुळे त्यांना पुढील जीवन अंधकारमय झाले. तरी परिसरातील सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन त्यांना मदतीचा हात देण्याचं आवाहन माडगावच्या सरपंच सवनिता माळी यांनी केलंय. आग विझवण्यासाठी गोडाऊनच्या शेजारी खासगी दवाखान्यातील फायर ब्रिगेडचं मशीन आलं.
त्याचबरोबर दुकानाला लागलेल्या आगीची माहिती मिळताच तात्काळ गावातील प्राथमिक शिक्षक सिद्धेश्वर कोरे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सावंत, पिनाप्पा कांबळे, पत्रकार विजय चौगुले, विजय कुलकर्णी, शिवानंद कांबळे आणि ग्रामस्थ घटनास्थळी आग विझवण्यासाठी दाखल झाले। वेळीच ही आग आटोक्यात आणली, मात्र आग कोणत्या कारणामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलं नाहीये। मिरजेतील नदीवेस शास्त्री चौक येथे आयशरचा ट्रक HP गॅस सिलेंडर घेऊन जात असताना बाजूला लावलेल्या 4 मोटारसायकलीवर चालवून मोटारसायकलींचं मोठं नुकसान केले। तसेच मोटारसायकल दुरुस्त करणारे आबा मिस्त्री यांच्या पायाला मोठी दुखापत झाली, तर बाजूला उभ्या असलेल्या महिलेस गाडीचा धक्का बसलाय। ट्रक चालक युनुस मुजावर यास पोलिसांनी ताब्यात घेतलं असून याबाबत मिरज शहर पोलिसात उशिरापर्यंत चौकशी सुरू होती। HP कंपनीचा गॅस ट्रक सिलेंडर भरून म्हैसाळकडे निघाला होता। ट्रक नदीवेस शास्त्री चौकात आल्यानंतर म्हैसाळकडे वळण घेत असताना ट्रक सरळ बाजूला मोटारसायकल दुरुस्ती करण्यासाठी आबा मिस्त्री तसेच मोटारसायकल दुरुस्तीसाठी आलेल्या मोटारसायकल मालकांच्या अंगावर जात होता। तात्काळ 2 इसम तिथून बाजूला झाले, तर आबा मिस्त्री अंगावर ट्रक येईल म्हणून गॅरेजमध्ये जात असताना त्यांच्या पायाला ट्रकचं चाक लागलं आणि तिथून पायावरून चाक गेला आणि मोठी दुखापत झाली आहे। तर ॲक्टिवा गाडीवर असलेल्या एका महिलेची जोराची धडक बसली, त्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि कमरेला दुखापत झाली आहे। तिथे असलेल्या नागरिकांनी ट्रक चालक युनुस मुजावर यास ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले। त्या ठिकाणी मोटारसायकल घेऊन थांबलेल्या अनीस यांच्या मोटारसायकलीचं मोठं नुकसान झालंय, मोठी जीवितहानी टळली आहे। मिरज शहर पोलिसात उशिरापर्यंत दाखल करण्याचं काम सुरू होतं।